नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि माझे 50 पेक्षा जास्त सबस्क्राईब झालेत आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना, तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर आज मी आलो आहे, गोव्याला जातो आहे. तर हा जो भाग दिसतोय हा आरोंद्याचा किरणपाणी पूल आहे आणि त्या साईडला आहे ही जी दिसते ही खाडी आहे आरोंद्याची आणि ही तेरेखोल नदी आहे. तर मी हा जो भाग दिसतो हा गोव्याचा आहे. तर मी गोव्याला आज त्या बीचवर जाणार आहे. हे पहिलं बीच आहे गोव्याचं, म्हणजे गोवा जिथे सुरू होतो तिथे पहिला बीच जो लागतो तो केरी या गावचा बीच लागतो. त्या बीचवर जाणार आहे. तर ही संपूर्ण खाडी आहे. पण तेरेखोल नदी जिथे आंबोलीला सुरू होते, आंबोलीच्या सह्याद्री घाटावरून ही नदी हा अरबी समुद्राला इथे मिळते. हा संपूर्ण नदीचा भाग आहे, म्हणजे हा खरं तर ही खाडीच आहे. आणि आता इथूनच हा जो रस्ता जातो ना हा सरळ जिथे फेरीबोट चालू होते, म्हणजे फेरीबोट केरी या गावातून पुढे तेरेखोल या गावात जाते. म्हणजे हा मध्ये नदी लागते, त्यामुळे तिथे फेरीबोट आहे. आणि तेरेखोल हा किल्ला आणि गाव हा गोव्याचा भाग लागतो आहे आणि बाकीचा संपूर्ण हा महाराष्ट्र आहे. तर आज आपण तिकडेच जाणार आहोत. हा बघा आता जवळच आलं आहे. फेरीबोट फ्री असते. टू व्हीलर आणि माणसांना फेरीबोट फ्री असते, त्यांना चार्जेस वगैरे काही घेत नाहीत ते. पण फोर व्हीलर असेल किंवा ट्रक असेल किंवा त्याच्यापेक्षा मोठी गाडी असेल ना तर त्याच्याप्रमाणे ते चार्जेस वगैरे घेतात. निदान एक मला वाटतं 10 किंवा 40 रुपये 50 रुपये गाडीचा आकार काय आहे यावरून ते चार्जेस वगैरे घेतात. तर फेरीबोट सगळ्यांना बाकीच्यांना फ्री आहे. ती बघा आता ही तेरेखोलवरून फेरीबोट आता इकडे केरीला आली आहे आणि परत एक 10-15 मिनिटांनी परत ती त्या तेरेखोल या गावाला जाणार आहे. हा जो हिरव्या कलरचं बघा लहानसं घर दिसतंय बघा तिथे, आणि तिथे बघा ही बघा कदंबा बस थांबले, गोव्याची बस. हा या पॉईंटला ही फेरीबोट तिकडे जाणार आहे. हा तेरेखोल गाव आहे आणि तिकडेच तेरेखोल किल्लासुद्धा आहे, जिथे पोर्तुगीजांचं जेव्हा गोव्यात राज्य होतं तेव्हा तेरेखोल हा त्यांच्या अखत्यारीत यायचा. त्यामुळे आज तेरेखोलसुद्धा गोवा राज्यात आहे. तो हे एक हॉटेल आहे जे बांधकाम चालू आहे. तेरेखोल किल्ला इथून दिसत नाही, तेरेखोल किल्ला बीचवरून दिसणार आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. बाकी ही खाडीच आहे, खाडी म्हटलं तरी चालेल. पण आता ह्याच्या पुढे जराच म्हणजे फक्त अर्धा किलोमीटर पुढे मग नंतर बीच सुरू होतं. ते बघा एक विमान जातं आहे, नवीन मोपा एअरपोर्ट झालं आहे गोव्याला. तर हे तिकडेच चाललं आहे. गोव्याला 2 एअरपोर्ट आहेत, एक दाभोळीला वास्कोला आणि एक मोपाला नवीन एअरपोर्ट सुरू झाला आहे. तर काही वेळानंतर फेरीबोट जाईल, पण मी त्या फेरीबोटने नाही जाणार आहे. मला तुम्हाला दाखवायचं आहे ते गोव्याचं पहिलं बीच केरी बीच, म्हणजे जिथे गोव्याची बॉर्डर सुरू होते तो स्टार्टिंग पॉईंट हाच आहे. हे बघा आता आपण सुरूच्या बनात पोचलो आहे. संपूर्ण सुरूची झाडं आहेत आणि सुरूच्या बनाच्या पलीकडे आहे केरीचं बीच. बघा आपण जाऊया आता केरीच्या बीचवर. लहान हॉटेल आहेत आणि शांत आणि 2 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, 2-2.5 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. हॉटेलसुद्धा जेमतेम आहेत आणि महागही नाही आहे. ते जे नॉर्मल ज्या वस्तू भेटतात त्या नॉर्मल वस्तू इथे भेटतात आणि जेवणसुद्धा स्वस्तच आहे इथे. हे बघा हा संपूर्ण केरी बीच आहे आणि पाणीसुद्धा शुद्ध म्हणजे पिण्याच्या लायकीचंच नाही आहे पाणी, कारण ते खारट पाणी असतं समुद्राचं. पण तुम्ही याच्यात आंघोळ करू शकता. पाणी खूप स्वच्छ आहे. म्हणजे बाकी तुम्ही जर कळंगूट बीच, बागा बीच किंवा बाकीच्या बीचवर गेलात ना तिथे घाण असते, पण इथे अजिबात घाण नाही आहे. आणि हा बघा हा तो तेरेखोलचा किल्ला आहे. ओके. आणि हा संपूर्ण अरबी समुद्र आहे आणि हे केरीचा बीच आहे. हा संपूर्ण हा शेवटचा टोक आहे तिकडे. तिथे डोंगरावरती मग डोंगर सुरू होतं, मग तिथे संपतं. मग डोंगराच्या पलीकडे परत दुसरं बीच सुरू होतं जे अंजुना बीच म्हणून आहे. तर शांत, नितळ आणि स्वच्छ असा बीच आहे. परिवारासह तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता. आता कसं डिसेंबरचा स्टार्टिंग सुरू आहे, जसं आता क्रिसमस जवळ येईल ना मग इथे भरपूर गर्दी होईल. पण तरीसुद्धा ना तुम्हाला स्वच्छता इथे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे गोव्या सरकारने. आता ओहोटी आहे
म्हणजे आता भरती आता सुरू होणार आहे. भरती OOT होऊन गेली आणि आता भरतीचा आता भरती येईल थोड्या वेळानंतर. तर भरतीचं पाणी आणि एक पुढे आणि एक 15 फूट आणि पुढे पाणी येतं. म्हणजे हा जो दाखवतो तुम्हाला कुठपर्यंत पाणी येतं ते. एकच मिनिट थांबा. हे बघा इथपर्यंत ना हे समुद्राचं भरतीचं पाणी येतं. आता भरती चालू आहे. म्हणजे आता भरती हळूहळू वाढणार आहे आणि पाणी खूप पुढे येणार आहे. भरतीचं पाणी चालू असताना आंघोळ वगैरे करायला कोणी जाऊ नका. ज्यावेळी OOT असेल त्यावेळीच आंघोळ करायची. आणि ते लाल बावटा पण लावला आहे. जिथे लाल बावटापर्यंत पाणी आलं तर कोणीच आतमध्ये जात नाही. ओके. तर हा जो समोरचा भाग दिसतो हिरवा हिरवा जी झाडं दिसत आहेत तो महाराष्ट्र आहे. म्हणजे तिथे महाराष्ट्र सुरू होतो पुढे नंतर. आणि हा जो शेवटचा टोक दिसतो समुद्रात तिथे त्याच्या पुढे मग शिरोडा बीच वगैरे आहे. रेडी आहे जिथे गणपती आहे रेडीचा. तो तर सगळ्यांना माहितीच असेल. रेडी गाव आहे रेडी आणि तिथे गणपतीचं मंदिर आहे मोठं. हे बघा सुरूची बाग किती मस्त दिसते आणि किती मोठी आहे सुरूची बाग. एक 2-2.5 किलोमीटरचा बीच आहे आणि गर्दीसुद्धा नाही. क्रिसमसच्या वेळी न्यू इयरला इथे येऊ नका, भयंकर गर्दी असते. तर तो भाग सोडून ना न्यू इयर क्रिसमस सोडून तुम्ही आणि मे महिना हा एप्रिल मे महिना सोडून तुम्ही कधी हा पावसातसुद्धा आलात ना तरीसुद्धा इथे हॉटेल वगैरे आरामात तुम्हाला बुकिंग वगैरे होतात. यायचं असेल तर कुठेही कसंही तुम्ही येऊ शकता. आरोंद्या मार्गे येऊ शकता, पेडण्यातून येऊ शकता. तुम्ही म्हापसाला पोहोचलात किंवा एअरपोर्टने मोपाला उतरला तरीसुद्धा केरीला खूपच जवळ आहे. जास्त भाडं लागणार नाही आहे तुम्हाला. ओके. आणि हे बघा आता इथे बघा एक नारळ पडलं होता. मला वाटतं वाहून आलं असेल आणि तो तिथे जाता लागलासुद्धा नारळ. म्हणजे मोठं होईल नंतर झाड. यांना पाण्याची गरज नाही कारण बाष्पीभवन होतं आणि पाणी ऑटोमॅटिक मिळतं. तर मी आता हे जे बीच आहे ना त्याच्या एंडिंगला जातो. मग तिथे एंडिंगला ना एक देऊळ आहे, देवस्थान, शंकराचं देवस्थान आहे. त्याला आजोबा देवस्थान बोलतात आणि त्याची मोठी जत्रा ही फेब्रुवारीला भरते. तर एंडिंगला जाऊया. एंडिंगला हॉटेल वगैरे आहेत आणि एक देऊळ आहे आणि एंडिंग आहे म्हणजे बीच तिथे संपतं. ओके. कच्चा रस्ता आहे आणि गोव्यातील जास्त करून बीचेस आहेत ना तिथे जाण्यासाठी चांगले रस्ते आहेत. फक्त हा जरा रस्ता कच्चा आहे. मला वाटतं प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल काही जणांची, त्यामुळे रस्ता कच्चा असेल. पण बीचवर येण्यासाठी मेन जो रस्ता आहे ना तो डांबरी रस्ता आहे. आणि दुसरी गोष्ट काय माहिती का, इथे फॉरेनरना भरपूरच कमी असतात. फॉरेनर कुठे असतात, कळंगूट बीच असेल, बागा बीच असेल, अर्जुना असेल, तर त्या याला ना तुम्हाला फॉरेनर आणि रशियन भेटतात. तर तुम्हाला रशियन बघण्याची खूप आवड असेल ना तर या बीचवर तुम्हाला ते भेटणार नाही. तुम्हाला भेटतील ते कळंगूट आणि बागा बीचवर. म्हणजे परिवारासह येण्यासाठी ना परिवारासह तर तुम्हाला यायचं असेल तर हा बीच खूप चांगला आहे. आता एंडिंगला पोचलो आहे. बघा गोव्यासारखं नाही, इथे खूप सुविधासुद्धा आहेत. हॉटेल आहेत इथे. आता बघा बाकडे वगैरे ठेवले जाते. पे असेल की नाही मला माहीत नाही, मी काही विचारलं नाही. पण अशी सुविधा ना तुम्हाला सिंधुदुर्गात असेल, रत्नागिरी बीचवर असेल तुम्हाला भेटत नाही. त्यामुळे पर्यटक आहेत ना जास्त करून गोव्याला येतात. पण गोव्याला त्यांना सुविधा भेटतात. सिंधुदुर्गात किंवा रत्नागिरीला तेवढ्या सुविधा ना नाही आहेत. हा बघा तो स्टार्टिंग पॉईंट आहे. जिथे घरं दिसतात ना ते पलीकडे आहे खाडीच्या. मग त्याच्या अगोदर हा जो निळ्या कलरची बोट दिसते ना हा स्टार्टिंग पॉईंट आहे या बीचचा. आणि तिथून आता मी हे बघा हा आता इथे आलो. हा शेवटचा पॉईंट आहे. मग याच्या पुढे ना तुम्हाला तो बघा तो डोंगर दिसतो आहे, हा शेवटचा पॉईंट आहे. मग त्याच्या पुढे बीच नाही आहे. मग त्याच्या पुढे डोंगर आहे आणि डोंगराच्या जरा पुढे आणि मग म्हणजे चढून जरी तुम्ही गेलात ना तरी तुम्हाला त्याच्या पुढे ना मला वाटतं अंजुना किंवा बागा बीच लागेल अंदाजे.
हे बघा आता हा जो शेवटचा टोक दिसतो, 2 होड्या दिसतात ना, त्याच्यापुढे जो डोंगर दिसतो दुसरं तर तिथे रेडी गाव आहे, रेडी बंदर आहे आणि त्याच्यापुढे शिरोडा बीच आहे. शिरोडा बीच हे याच्यापेक्षाही मोठं आहे. 5 ते 6 किलोमीटरचं बीच आहे. कधी आलात तर नक्की शिरोड्याला भेट द्या. हे बघा आणि हे आहे गोव्याच्या त्या केरी बीचवरील आजोबा देवस्थान. कधी आलात तर नक्की या देवस्थानला भेट द्या. खूप सुंदर देवस्थान आहे. आतमध्ये कातळ शिल्प आहे. म्हणजे एक दगड कसं आहे मोठा आणि ते नारळ ठेवलेला आहे. आलात तर नक्की भेट द्या आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करत राहा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके, चला मग. थँक्यू व्हेरी मच.